हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे घटस्थापना। तर तुम्हा सर्वांना सर्वात प्रथम घटस्थापनेच्या आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप मंगलमय अशा शुभेच्छा। तर आता दुपारची वेळ आहे आणि आम्ही चाललोय आता करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी। तर चला तुम्हाला सुद्धा दर्शन घडवतो। तर व्हिडिओ पूर्ण। सो फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ होता तो 2 दिवसाचा टोटल व्हिडिओ असणार आहे, कारण थोडंफार मी शूट करून ठेवलेले आहेत, तेच मी तुमच्याशी शेअर करते। तर घटस्थापनेच्या दिवशी दुपारी 1च्या दरम्याने आम्ही गेलो होतो महालक्ष्मी दर्शनासाठी। तर सुरुवातीला आधी गेलो तुळजाभवानी मंदिरात। तर हे आहे तुळजाभवानी मंदिर। तर तुळजाभवानीचं सुद्धा तुम्हाला पुढे दर्शन दिलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकता। खूप छान रांगोळ्या वगैरे काढून मंदिर सुद्धा सजवलेलं होतं आणि सेम असंच महालक्ष्मी मंदिर सुद्धा खूप फुलांनी सजवलेलं होतं। खूप छान मन प्रसन्न वाटत होतं। शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे आणि या उत्सवादरम्यान आणि इतर वेळेस सुद्धा खूप लांबून भाविक भक्त आई महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये येतात। तर आपण सुद्धा कोल्हापुरातलेच आहोत आणि मग आई महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं नाही शक्यच नाही। आणि मला तरी माझे तरी डोळे आसुसलेले होते की कधी एकदा महालक्ष्मीच्या आईच्या दरबारात जाईन आणि आईचं दर्शन डोळे भरून घेईन। तर फायनली तो क्षण आला। यांना मी पाठीमागे लागून घेऊन गेले। तर तुळजाभवानीचं दर्शन झालं। तर तिथेच मंदिरामध्ये होम हवन झालेलं होतं। तर तिथला अंगारा वगैरे मुलांना लावला। तर तिथे साईडला महादेवाचं छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्या भोवती पाणी आहे। तर त्या पाण्यामध्ये ना छोटे छोटे कासव होते। तर यांनी ती सुद्धा छोटीशी क्लिप शूट करून घेतली। तर म्हणजे तुमच्याशी थोडंसं शेअर करूया कोण कोण मंदिराला भेट दिलेलं आहे। बरं वाटलं तर बघू शकताय महालक्ष्मी मंदिराला फुलांनी सजावट अशी खूप छान पद्धतीने केलेली आहे। फुलांची आरास केलेली आहे। तर खूप छान मंदिर परिसरात पूर्ण फुलांच्या सजवलेलं होतं फुलांनी। हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचा नवरात्रीचा आहे दुसरा दिवस। काल महालक्ष्मीला जाऊन आल्यानंतर घरातल्या देवांची स्थापना वगैरे केली खाऊच्या पानावर। आमच्यात काही घट नसतो, फक्त जे काही देव आहेत ते सगळे खाऊच्या पानावर बसवले जातात। तर आजचा आहे आजचा हिरवा रंग आहे म्हणून ही साडी वेअर केलेली आहे। तर सकाळची घाई गडबड चालू आहे आणि मी जे घरात देव स्थापन केलेले आहेत ते तुम्हाला थोडं दाखवते। तर चला बघूया। तर बघू शकताय माझ्या घरातली देवांची घटस्थापनाच म्हणता येईल, फक्त घट नाही आहे। तर पहिला खाऊच्या पानाची माळ आहे आणि ते देव सगळे घासून स्वच्छ असे दिवा वगैरे प्रज्वलित काल केलेला आहे। तर आता अखंड 9 दिवस हा दिवा आपल्याला तेवत ठेवायचा असतो। तर बघू शकताय माझी देवपूजा। तर आज आहे झेंडूच्या फुलाची माळ इथे लावायची आहे। तर ती आता मी करणार आहे आणि करून मग लावते। तर आर्नवचं वगैरे आता स्कूलचं सगळं आवरलेलं आहे आणि आता कपडे वगैरे धुवून घेतले आधी। तर फक्त आता भांडी स्वयंपाक राहिलेला आहे बाकी। तर ते पण आता कामाला सुरुवात होईल। तर आज पण महालक्ष्मीला जायचं आहे। तर बघू कसं संध्याकाळी पालखीला जाता येतं की दर्शन घेऊन यायचं। तर आता हे दुपारी जेवायला आल्यानंतरच समजणार। तर सो फ्रेंड्स, असा होता 2 दिवसाचा हा व्हिडिओ। तर कसा वाटला नक्की सांगा। आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। जसं जमेल तसे तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तर बाय।